खूप साऱ्या पालकांच्या कमेंट्स येतात की आमचं लहान बाळ खूप जास्त रडतं, स्पेशली रात्रीच्या वेळी किंवा इव्हिनिंगच्या वेळी बाळाचं रडणं हे थांबतच नाही. बाळाला कितीही दूध दिलं किंवा बाळाला इकडे तिकडे फिरवलं, बाळासोबत भरपूर खेळलो तरी सुद्धा बाळ हा रडायचं थांबत नाही, अगदी रडून लाल होतो. तर असं का होतं, यावरती काय उपाय करायला हव्यात, कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात किंवा काही औषध असेल तर सांगा की जेणेकरून बाळाचं हे रडणं थांबेल आणि बाळ हा शांत राहील. माय डिअर पॅरेंट्स, लक्षात घ्या, बाळ हा 9 महिन्यापर्यंत आईच्या उबदार अशा गर्भामध्ये होता, जिथे बाळाला ना कसला उजेड दिसत होता ना कोणाचा आवाज येत होता, फक्त आईच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकायला येत होते. शिवाय बाळाला सुद्धा काही करायचं नव्हतं, बाळासोबत कोणी काही करत नव्हतं. जेव्हा बाळाचा जन्म होतो तर त्यावेळी बाळाला होणारा हा जो काही डिस्कम्फर्ट आहे, म्हणजे आपण बाळाला मसाज करत असतो, आंघोळ घालत असतो किंवा बाळासोबत ज्या काही गोष्टी होत आहेत, यामुळे बाळ नक्कीच थोडासा डिस्टर्ब होत असतो. या सगळ्या गोष्टींची सवय होण्यासाठी त्याला थोडासा काळ लागतो किंवा वेळ लागतो. आणि सध्या तरी बाळाचा हा जो डिस्कम्फर्ट आहे हा तुम्हाला सांगण्यासाठी बाळाकडे रडणं ही एकच भाषा आहे, हा एकच ऑप्शन आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा बाळाला भूक लागते, बाळाला थंडी वाजत असते, गरम होत असतं, सुसू करायची आहे, पॉटी करायची आहे किंवा बाळ खूप जास्त थकलेलं आहे, बाळाला झोप आलेली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी बाळ हा तुम्हाला रडण्याच्या मार्फत सांगत असतो. त्यामुळे पहिल्या 3 महिन्यापर्यंत बाळ तुम्हाला असं जाणवेल की जास्त रडतो आहे. आता जे बाळ इव्हिनिंगच्या वेळेमध्ये जास्त रडत असतं किंवा एका ठराविक काळामध्ये बाळ हा रडतो, तर त्यावेळी जनरली त्यामागचं कारण असतं ते म्हणजे कॉलिक पेन. आता बाळाला कॉलिक पेन होऊ नये, बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ नये, यासाठी तुम्हाला प्रत्येक फीड नंतर बाळाला ढेकर काढणं गरजेचं आहे. जरी बाळ झोपला असेल तरी सुद्धा तुम्हाला 10 ते 15 मिनिटं बाळाला खांद्यावरती घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा एअर बाहेर पडेल, बाळाच्या पोटामध्ये गॅस जमा होणार नाही. बाळाला तुम्हाला टमी टाइम द्यायचा आहे, पोटाचा मालिश करायचं आहे, पायाचे एक्सरसाइजेस बाळासोबत करायचे आहेत आणि बाळाला थोडंसं इकडे तिकडे फिरवायचं आहे. जनरली इव्हिनिंगच्या वेळेत जर तुम्ही बाळाला थोडंसं बाहेर, म्हणजे जिथे मोकळी हवा येते आहे तिथे फिरवलं तर बाळ हा आपोआप झोपून जाईल, बाळ हा रडणार नाही. याआधी मी माझ्या 2 महिन्याच्या बाळाचं इव्हिनिंग रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ते रुटीन जरी तुम्ही फॉलो करत असाल तर इव्हिनिंगचं बाळाचं जे रडणं आहे हे अगदी स्टॉप होऊन जाईल, बंद होऊन जाईल, बाळ अगदी कम्फर्टेबल राहील. तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता. जेव्हा जेव्हा बाळ रडतो तर त्यावेळी बाळाला आई जवळ द्या, आईची एक ऊब मिळाली, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मिळाला तर बाळाला थोडंसं सेफ वाटतं, कम्फर्टेबल वाटतं आणि बाळाचं रडणं थांबतं. शिवाय इव्हिनिंगच्या वेळी बाळाला बाहेर फिरवायला अजिबात विसरू नका, ज्यामुळे बाळाला थोडंसं फ्रेश वाटतं आणि बाळ हा छान झोपायला सुद्धा मदत होते. पहिल्या 3 महिन्यापर्यंत बाळाचं असं रडणं हे नॉर्मल असतं. हळूहळू बाळ जसा हे जग समजायला लागतो तर त्यानंतर त्यासोबत ऍडजस्ट करून घेतो आणि बाळाचं रडणं सुद्धा हळूहळू कमी येतं.